काय म्हणतोय डॉक्टर? धोका अजून काही टळलेला नाही. मला काळजी वाटते रे ह्यांची. आणि मला तुझी. म्हणजे त्या नानासाहेबाचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. उद्या त्याचं काही बरं वाईट झालं आणि ते होणारच म्हणा. तुझं कसं होईल याची मला काळजी लागून राहिली. छे, असलं काही भलतं सलतं बोलू नकोस नारू. भलतं सलतं नाही, खरं तेच बोलतोय मी. अगं, नानासाहेबाच्या हयातीत तुला कवडीची किंमत न देणारा तो बाळ्या उद्या त्याच्या पश्चात तुझी पोतेरी इतकी किंमत करून टाकेल आणि तू बसशील आयुष्यभर त्याने टाकलेले तुकडे चगळीत. नाही, तसं काही घडू नये म्हणून म्हणतो की त्याला आत्ताच जाऊन विचार, त्यानं त्याच्या मृत्यूपत्रात तुझी काय तरतूद करून ठेवली. आता उद्याचं काम आज आणि आजचं आत्ता. उद्याचं काम आज आणि आजचं आत्ता. तुला काही सांगायचं आहे? कोणाबद्दल? माझ्याबद्दल. तुझ्याबद्दल? हो, माझीच काळजी वाटायला लागली मला. मला काही कळलं नाही. कशाबद्दल? नंतर कदाचित विचारता येणार नाही म्हणून आत्ताच विचारते. तुमच्या नंतर तुम्ही काय तरतूद केली माझी तुमच्या मृत्यूपत्रात? तुमच्या हयातीतच सोक्ष मोक्ष व्हावा या गोष्टीचा. तुमच्या कष्टाच्या कमाईवर तुमचा मुलगा एकटा हक्क बजावतोय आणि हे तुम्ही असता नाही. म्हणून हे मला आत्ताच समजलं पाहिजे. कारण तुमच्या नंतर तुमचा मुलगा मला कवडीची किंमत देणार नाही हे मी पूर्णपणे जाणतो. कोणाशी बोलताय तुम्ही? माझ्या नवऱ्याशी. नाना हे जग सोडून केव्हाच गेलाय. आपलं मालक गेलं, पर आपलं मालक म्हणून छान कधीच वागलं नाही, तर तुमचा माझा साऱ्या कामगारांचा आधार म्हणून जगलं. आज आपलं घरातलं कर्त माणूस गेलं. अशा वेळेला आपण गणपती उत्सव करणं बराबर होणार नाही. आणि दुःख करून तरी काय होणार? त्यापरीस नानासाहेबांच्या या मिलची मशीन फिरत राहिली तरच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि बाळासाहेबांनी बी दुःखात आधार मिळेल. आणि म्हणून आपण समजाने आपलं दुःख विसरून परत कामाला लागाय हवं. चला. इतक्या थोड्या अवधीत खूपच प्रगती केलीत आपण. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कसा ना तुमचं बॅलन्स शीट पाहिलं मी. अहो, त्यात उत्पादनापेक्षा मागणीच फार आहे. आणि बाळासाहेब, बाजारची ही मागणी पुरी करण्यासाठी तुम्हाला नवीन शाखा उघडायला हवी. हो, पण भांडवलाचं काय? अहो, भांडवलाची तुम्ही कशाला काळजी करता? अहो, आमची बँक नाही का? काय साठी